भारताकडे SPR म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे. साधारणतः 25 ते 45 दिवस पुरेल एवढा पेट्रोल आणि डिझेलचा साठा आपल्याकडे आहे. 10 दिवसांपेक्षा सुद्धा जास्त कशा प्रकारे आपल्याला LPG रिझर्व्ह त्या ठिकाणी ठेवता येईल यासाठी सुद्धा प्रयत्नरत राहण्याची गरज होती. पण कुठेतरी मला वाटतं की सरकार तिथे कमी त्या ठिकाणी पडले. म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा देण्याचं काम हे अशा प्रकारच्या ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये सुद्धा इराण करत राहील. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे जगभरात त्याचे परिणाम पाहायलाच मिळतात. त्याचबरोबर थेट परिणाम भारतात सुद्धा झालेले आहेत. भारतातील गॅस टंचाई असो किंवा मग पेट्रोल टंचाई याच्यामुळे जे उद्योजक आहेत आणि उद्योग आहेत ते बंद पडायला सुरुवात झाली आहे. सर्वसामान्यांना सुद्धा गॅस टंचाईमुळे त्याचे थेट परिणाम पाहायला मिळतात. नेमकं हे युद्ध सुरू होऊन 12 दिवस झालेत आणि या 12 दिवसात काय परिस्थिती आहे आणि हे युद्ध कोणत्या वळणावर आहे ते जाणून घेण्यासाठी आपण आलोय माजी कर्नल सतीश ढगे यांच्याकडे. सर, कसं बघता, आज 12वा दिवस आहे आणि 12 दिवसात युद्धाची भूमिका काय आहे, कोणाच्या बाजूने हे युद्ध झुकलेलं तुम्हाला पाहायला मिळते? आपण पाहतोय की मागच्या 12 दिवसामध्ये प्रत्येक दिवसागणिक युद्ध जे आहे ते आणखीन किचकट होत चाललेलं आहे, भयानक होत चाललेलं आहे. कोणाच्या बाजूने झुकलेलं आहे असं जर तुम्ही म्हणाल तर फक्त मिलिटरी पर्स्पेक्टिव्हने आपण कन्सिडर केलं तर नक्कीच हे युद्ध अमेरिकेच्या बाजूने त्या ठिकाणी झुकलेलं आहे. नॅरेटिव्ह, इन्फॉर्मेशन वॉरफेअर यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. पण दीर्घकालीन या युद्धाला खेचणं आणि एक प्रकारे अशा प्रकारची इमेज त्या ठिकाणी क्रिएट करणं की आम्ही मागे हटलो नाही, आम्ही सुद्धा लढा त्या ठिकाणी देतोय, आमच्यावर कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा इराण मागे हटणार नाही, अशा प्रकारची इमेज क्रिएट करण्यामध्ये इराण त्या ठिकाणी यशस्वी झालं. 12 दिवसाचा जर एकूणच लेखाजोखा आपण त्या ठिकाणी घेतला तर मिलिटरी ऑब्जेक्टिव्हच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जसं जाणतो की अमेरिका आणि इस्रायल यांच्या जोडगोळीनं जबरदस्त हल्ले अमेरिकेनं इराणमध्ये त्या ठिकाणी केले. त्यांची एअर डिफेन्स सिस्टम, मिसाईल लॉन्चिंग साइट्स या उद्ध्वस्त केल्या. एवढंच नाही, त्यांचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी असेल, त्याचबरोबर IRGCचे सिनियर कमांडर्स आणि राजकीय नेतृत्वाची फळी कापून काढण्यामध्ये अमेरिकेला एक प्रकारे यश मिळालं. दुसऱ्या बाजूला जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर दुसरा जो सर्वात महत्वाचा पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा होता की तिथे सत्तांतर घडवून आणणं, धर्मसत्ताक राजसत्ता पद्धती जाऊन तिथे कुठेतरी पुन्हा पहिल्यासारखी 1979च्या आधीसाठीची सारखी राजेशाही पद्धत किंवा डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आणावं. हे काही अमेरिकेला दबाव तंत्रानंतर सुद्धा शक्य झालं नाही, कारण आता मोस्तफा खोमेनी हे सर्वोच्च नेता त्या ठिकाणी झालेले आहेत आणि अमेरिकेला हे कळून चुकलेलं आहे की अशा प्रकारचं सत्तांतर करणं हे सोपं नाही. यासाठी दीर्घकालीन आणि अत्यंत किचकट अशा प्रकारची प्रक्रिया असणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे आर्थिकदृष्ट्या झालेले परिणाम. आपण जसं जाणतो की स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याचा निर्णय IRGCने घेतलेला आहे. त्याचबरोबर पश्चिम आशियामध्ये संघर्ष आहे आणि पहिल्या 10 दिवसामध्येच जागतिक स्तरावर ब्रेंट क्रूड ऑइलच्या प्राइसेस या $120 प्रति बॅरल पर्यंत त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. पण तुमचा मूळ प्रश्न की 12 दिवसानंतर मला वाटतं एका वळणावर आहे. एका बाजूला अमेरिका म्हणतोय की आता हे युद्ध संपण्याच्या समीप आहे, तर दुसऱ्या बाजूला इराण येणाऱ्या काळामध्ये लो कॉस्ट वॉरफेअरच्या माध्यमातून, कशा प्रकारे असिमेट्रिक वॉरफेअरच्या माध्यमातूम अमेरिकेला जे आहे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका त्या ठिकाणी ड्रोनला न्यूट्रलाइज करण्यासाठी लागावा यासाठी प्रयत्नरत राहताना दिसेल. त्याचबरोबर सायकोलॉजिकल वॉरफेअरच्या अनुसार सुद्धा एक प्रकारे अमेरिकेवर तो कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल. युद्ध चालू राहील पण फुल फ्लेज्ड वॉर हे हार्डली पुढचे 3-4 दिवसामध्ये एक प्रकारे संपुष्टात येईल अशी आज घडीला दाट शक्यता वाटते. ज्या प्रकारे इराण लढत आहे, कुठेतरी रशिया आणि चायनाचा त्याला सपोर्ट आहे का, असं या युद्धातून तुम्हाला दिसून आले काय? रशिया आणि चायनाचे जे आहेत फूट्स म्हणजे सोल्जर्स ऑन ग्राउंड हे काही आपल्याला त्या ठिकाणी दिसलं नाही. पण इंटेलिजन्स शेअरिंग त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा सपोर्ट हा इराणला मोठ्या प्रमाणामध्ये रशिया त्याचबरोबर एक प्रकारे आपल्याला चायनाकडून करून देताना आपल्याला दिसलं. बिदाऊ नॅव्हिगेशनल सिस्टम आपल्याला माहित आहे, या बिदाऊ नॅव्हिगेशनल सिस्टमचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये इराणचे मिसाईल्स असतील किंवा ड्रोन्स असतील हे सटीकपणे हल्ले करण्यामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झाले. इराणला मोठ्या प्रमाणामध्ये रशियानं सुद्धा जे आहे इंटेलिजन्स सपोर्ट दिलं आणि याचा एकत्रित विचार करता प्रत्यक्षरित्या जरी नसलं तरी अप्रत्यक्षरित्या चायना आणि रशियाचा सपोर्ट हा इराणला त्या ठिकाणी होता. आणि आंतरराष्ट्रीय पटलावर एक प्रकारे अमेरिकेची दादागिरी त्या ठिकाणी म्हणा किंवा अमेरिका ज्या प्रकारे इराण सारख्या सार्वभौम राष्ट्राविरुद्ध त्या ठिकाणी हल्ला त्या ठिकाणी करतोय त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यामध्ये नक्कीच चायना रशिया यांची जोडगोळी यशस्वी त्या ठिकाणी ठरलेली आहे. तर 12 दिवसानंतरच भारतावर असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. गॅस टंचाई आहे, पेट्रोल टंचाई, त्याच्यामुळे सर्वसामान्यांना फटका बसतोय. पण सरकारची त्यात काही भूमिका असणार आहे का? सरकारने काय भूमिका घ्यावी आणि हेच युद्ध जर अजून काही काळ सुरू राहिलं तर त्याचे परिणाम अजून किती तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतील?
भारताकडे SPR म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आहे. साधारणतः 25 ते 45 दिवस पुरेल एवढा पेट्रोल आणि डिझेलचा साठा आपल्याकडे आहे. पण LPG विषयी जर आपण बोललो तर LPGच्या संबंधित फक्त आपल्याकडे 10 दिवसाचा बफर स्टॉक आहे. मी शब्द वापरतोय बफर स्टॉक, म्हणजेच काय, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल मार्केटिंग कंपनीज, प्रायव्हेट कंपनीज आणि एकूणच डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये जे LPGचे गॅस सिलेंडर आहेत त्याला जर एकत्रितरित्या जोडलं तर साधारणतः 10 दिवस पुरेल एवढाच बफर स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि दुर्दैवानं आता हे युद्ध 10 दिवसाच्या पलीकडे त्या ठिकाणी लोटलं गेलेलं आहे. म्हणून भारत सरकार सुद्धा कुठेतरी पॅनिक मोडमध्ये आलेलं मला दिसतंय. म्हणून तडकाफडकी त्यांनी कुठलाही स्टेप बाय स्टेप एक प्रकारे कमर्शियल गॅस सिलेंडर मध्ये कमी करण्याच्या ऐवजी सडनली निर्णय घेतला की आता कमर्शियल गॅस सिलेंडर जे आहे ते हॉटेलिंग इंडस्ट्रीला किंवा या हॉटेलियरला त्या ठिकाणी उपलब्ध होणार नाही. माझ्या मते अशा प्रकारचा तडकाफडकी निर्णय घेणं हे फार मोठ्या प्रमाणामध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीला झटका देण्यासारखं त्या ठिकाणी आहे. सामान्य लोक जे मेसच्या माध्यमातून, कॅन्टीनच्या माध्यमातून बाहेरगावी राहणारे लोक जे जेवण करत असतात त्यांच्या 1-2 वेळेसच्या जेवणावरच या अनुषंगाने जे आहेत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. मग या सगळ्या उदाहरणामधून आपण काही शिकण्यासारखं आहे की एवढ्या वर्षानंतर सुद्धा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर जर स्वतःचा अशा प्रकारचा नॅशनल गॅस रिझर्व्ह जर आपल्याकडे नसेल, खरं आहे की नॅशनल गॅस रिझर्व्ह म्हणजे अशा प्रकारचा LPG जर स्टोअर करायचा असेल तर क्रायोजेनिक कंडिशन मध्ये म्हणजेच रेफ्रिजरेटेड अशा प्रकारचे हे कंटेनर त्या ठिकाणी असतात. लेटेस्ट टेक्नॉलॉजी लागते, प्रचंड खर्च त्याला त्या ठिकाणी येतो. पण भारतासारखी जगातली चौथी सर्वात मोठी जर अर्थव्यवस्था आपण त्या ठिकाणी असू तर भारताच्या सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं हा खर्च काहीही मोठा त्या ठिकाणी नाही. म्हणून भारतानं असा विचार करणं आवश्यक होतं. मागच्या काही महिन्यांपासून हा सगळा प्रकार होत होता, तर त्यामुळे सरकारनं सुद्धा 10 दिवसांपेक्षा सुद्धा जास्त कशा प्रकारे आपल्याला LPG रिझर्व्ह त्या ठिकाणी ठेवता येईल यासाठी सुद्धा प्रयत्नरत राहण्याची गरज होती. पण कुठेतरी मला वाटतं की सरकार तिथे कमी त्या ठिकाणी पडलंय. नक्कीच आज घडीला सरकार प्रयत्न करतंय आणि प्रायोरिटायझेशन जे आहे ते डोमेस्टिक कंझ्युमरसाठी, सामान्य जनतेसाठी त्या ठिकाणी निर्णय घेत आहे, हे योग्य आहे. पण याच्यापेक्षाही आणखीन चांगलं करता आलं असतं. मी म्हणेल की देर आहे दुरुस्त आहे. कमीत कमी या अनुभवातून शिकून आता कमीत कमी ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण होतीये त्याला कसं आपल्याला बेस्ट सामोरं जाता येईल असा प्रयत्न सरकारने त्या ठिकाणी करावा. बरं, हे सगळे परिणाम पाहता सर्वसामान्य लोकांनी काय काळजी घ्यायला हवी जेणेकरून युद्ध जरी अजून काळ सुरू राहिलं तरी पण याचे थेट परिणाम सामान्य जनतेवर होणार नाहीत आणि त्यांना यातून बाहेर येता येईल. आणि दुसरा प्रश्न माझा हा असेल की तुमच्या अभ्यासातून काय वाटतं, हे युद्ध किती काळ सुरू राहील आणि हे युद्ध मागे हटण्यात कोणाचा हातभार असेल असं तुमचं मत आहे? तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, माझ्या मते ज्या प्रकारचा क्रायसिस क्रिएट झालेला आहे, भारत सरकार तर त्यांच्या दृष्टिकोनातून जे पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे डिप्लोमॅटिक मेजर्सच्या माध्यमातून निर्णय घ्यायचे आहेत ते तर भारत सरकार त्या ठिकाणी करेलच. आणि आपण पाहतोय की पॉलिसी डिसिजन्स मध्ये एक प्रकारे ज्याला आपण म्हणू गॅस रेशनिंग आहे, त्याचबरोबर 1955चा आपला एसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आहे, हे इम्प्लिमेंट करण्याचे निर्णय तर भारत सरकारने त्या ठिकाणी घेतलेले आहेत. पण एक भारतीय म्हणून प्रत्येक भारतीयानं 144 कोटी जनतेनं सुद्धा हा जो क्रायसिस, हा जो लढा आहे तो एकत्रित लढण्याची गरज आहे. मग आपल्या लेवलवर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो? माझ्या मते जसं आपल्याला माहिती आहे की 88% आपली ऊर्जेची गरज जर आपण आयातीच्या माध्यमातून भागवत असू तर कुठेतरी आत्मनिर्भर भारतसाठी प्रत्येक भारतीयानं त्या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, खरोखरच ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीची गरज आहे ती इलेक्ट्रिसिटी आपण वापरावी. अननेसेसरीली जे आहे इलेक्ट्रिसिटीचा अपव्यय आपण त्या ठिकाणी टाळावा. पब्लिक ट्रान्सपोर्टचा जास्तीत जास्त वापर केला तर मग त्या 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील, 3 व्हीलर्स असतील, याचा कमीत कमी वापर त्या ठिकाणी होईल आणि पेट्रोल डिझेल याची गरज एक देश म्हणून आपल्याला त्या ठिकाणी कमी येईल. तिसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारचे रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, सोलार एनर्जी त्या ठिकाणी आहे, टायडल एनर्जी आहे आणि बाकीच्याही गोष्टी. मग या सौर ऊर्जेचा कसा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी करता येईल? गोबर्धन योजनेच्या माध्यमातून बायोगॅस आणि त्या बायोगॅसच्या माध्यमातून कशा प्रकारे जे आहे इंडक्शन कुकर किंवा इंडक्शन टॉप आपल्याला वापरता येईल. या लेटेस्ट आणि एक प्रकारे एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्नॉलॉजीचा सुद्धा ग्रामीण भागामध्ये त्याचबरोबर शहरी भागामध्ये वापर आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल. आणि एक भारतीय म्हणून माझ्या मते या क्रायसिसला प्रत्येकाला सामोरं जावं लागेल. काटकसर, मुख्यतः विजेशी संबंधित काटकसर ही आपण करणं, अपडेटेड राहणं आणि त्याच्या अनुषंगानं जे जे निर्णय सरकार घेते त्याला कंप्लाय करणं हे आपल्या प्रत्येक भारतीयाच्या हातात आहे. दुसरा तुमचा प्रश्न ज्या ठिकाणी होता की या युद्धाशी संबंधित आता पुढे त्या ठिकाणी काय होईल? मला वाटतं एका वळणावर हे युद्ध त्या ठिकाणी आणि पुढचे हार्डली 4 ते 7 दिवस फुल फ्लेज वॉर जे आहे ते संपण्याच्या एक प्रकारे जवळ आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. माझा भर जो आहे तो फुल फ्लेज वॉर या शब्दावर. याचा अर्थ मी बिलकुल म्हणत नाही की हा संघर्ष किंवा हे युद्ध येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी संपेल. पण ज्या प्रकारे इराणचं जबरदस्त नुकसान मिलिटरीली अमेरिका आणि इस्रायलने त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये इराण हा अमेरिका किंवा इस्रायल विरुद्ध हल्ले त्या ठिकाणी करू शकणार नाही. दुसऱ्या बाजूला ऑलरेडी
अमेरिकेनं त्याचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह एक प्रकारे आयातुल्ला अली खामेनीला मारणं असो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये इराणचं निशस्त्रीकरण करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह सत्तांतर हे करणं काही आज घडीला शक्य नाही हे अमेरिकेला कळून चुकलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं, अमेरिकेवर त्यांच्या मित्र राष्ट्रांचा, त्यामध्ये अरब राष्ट्र असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची पाश्चिमात्य आणि पूर्वेकडची सुद्धा राष्ट्र असतील, त्यांचा दबाव येतोय. कारण या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढतायत, जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होत आहेत. म्हणून या तिन्ही गोष्टींचा एकत्रित विचार केला, सामरिक, राजकीय, त्याचबरोबर आर्थिक, तर कुठेतरी जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान की हे युद्ध संपण्याच्या जवळ आहे आणि आम्ही जे आहे मिलिटरीली जे काही हासिल करायचं ते हासिल त्या ठिकाणी केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला इराण मागे हटायला तयार नाही. मग इराण येणाऱ्या काळामध्ये काय करेल? त्याच्याकडे असणारे ड्रोन्स असतील, मिसाईल्स असतील, याच्या माध्यमातून हल्ले करत राहील आणि अशा प्रकारचे साधारणतः $20,000 मध्ये एक शाहेद ड्रोन्स त्या ठिकाणी तयार होतं. आणि त्याला जर न्यूट्रलाइज करायचं असेल तर अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टमला त्याच्या 100 पट जास्त अशा प्रकारची किंमत असणाऱ्या पॅट्रियॉट मिसाईल युनिटला वापरावं लागतं. म्हणजे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त हादरा देण्याचं काम हे अशा प्रकारच्या ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये सुद्धा इराण करत राहील. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझला चोक करून एक प्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव आणणं आणि अमेरिकेवर दबाव आणणं हे सुद्धा तो त्या ठिकाणी करत राहील. पण याला काही लिमिटेशन्स आहे. जसं मी म्हटलं की याच्या माध्यमातून तुम्हाला फुल फ्लेज वॉर खूप काळासाठी त्या ठिकाणी चालवता येऊ शकत नाही. आणि सगळेच फॅक्टर्स एकत्रित पाहता बाकीचे देश सुद्धा अप्रत्यक्षपणे दबाव टाकतील डायलॉग डिप्लोमसीच्या माध्यमातून. नक्कीच आपण जर पाहिलं तर या युद्धाचे थेट परिणाम भारतावर पाहायला मिळतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा इंधन बचत असेल किंवा मग दररोजच्या ज्या जडणघडण असेल त्याच्यामध्ये बदल करून कुठेतरी याच्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करावे. आणि हे युद्ध जरीही काही काळ अजून चालू राहिलं तर त्याचे थेट आणि असे तीव्र परिणाम आपल्यावर होऊ नये यासाठी स्वतः सुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे. विराम बुद्धवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.